नमस्कार मित्रांनो. परीक्षा फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालकांसाठी देखील एक मोठी परीक्षाच असते. या काळात तुमच्या वागणुकीचा तुमच्या मुलांच्या यशावर थेट परिणाम होत असतो. म्हणूनच पालकांनी काय टाळायला हवं हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. चला तर मग वेलनेस काउन्सिलिंग भुसावळच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊया, कारण मुलांच्या यशासाठी ते खूप 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 आवश्यक आहे. डिअर पॅरेंट्स, नेहमी तुलनात्मक बोलणी टाळा. इतर मुलांशी तुमच्या मुलांची तुलना अजिबात करू नका. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. तुलना केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. जसं की तो बाजूचा राहुल पहा, राहुल रोज 6 तास अभ्यास करतो आणि तुला 2 तास बसायला पण कंटाळा येतो. अशा वाक्यांमुळे मुलांचा मुलाला न्यूनगंड निर्माण होतो, आत्मविश्वास कमी होतो. दुसरं, जसं की तुझ्या वर्गातली स्वाती पहा, नेहमी 90-95% मार्क मिळवत असते, तुला कधी जमणार. अशा वाक्यांनी मुलं स्वतःला कमी लेखू लागतात आणि समस्या वाढत जाते. अरे, तुझ्या मोठ्या भावाने किंवा बहिणीने बघ कधीच अभ्यास टाळला नाही, भरपूर अभ्यास केला, किती तिला जास्त मार्क मिळाले आणि तुला काहीच समजत नाही, नेहमी नेहमी सांगावं लागतं. अशा वाक्यांमुळे मुलांच्या भावनांना नेहमी ठेच पोचते आणि ते परफॉर्म करत नाहीत. डिअर पेरेंट्स, त्यांच्यावर अत्याधिक अपेक्षा ठेवू नका. मुलांवर अवास्तव अपेक्षांचं ओझं टाकूच नका. त्यांचं मनोबल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. तुला यावेळी बोर्ड परीक्षेत 99, 98, 97 मार्क्स किंवा टक्के मिळालेच पाहिजेत. अशा वाक्यांनी टार्गेट अचीव होईल की नाही याचा डाऊट मुलांना येतो आणि ताण वाढू लागतो. तू फक्त IIT मध्येच ऍडमिशन घेतलं तरच काहीतरी बनशील, तुला काहीतरी भविष्य आहे. अशा वाक्यांमुळे देखील आपण कुठेतरी क्षमतांमध्ये कमी पडत असल्याची भावना मुलांमध्ये जनरेट होते. त्यांना असं वाटतं की पालक आपल्याला हे सांगतात की आपण कुठेतरी कमी पडतोय. त्याच्यामुळे कमीपणा आणि संभ्रम मुलांमध्ये निर्माण होतो आणि त्यांना असं वाटायला लागतं की हे आयुष्य, ही परीक्षा खूप कठीण आहे. अरे, आम्ही तुझ्यावर एवढे पैसे खर्च करतो, तुला हा क्लास लावला, तुला ते करून दिलं, तुला काहीतरी मोठं करून दाखवावं लागेल. अशा अपेक्षांमुळे मुलांचा ताण, दबाव वाढतच जातो. म्हणून ते टाळा. डिअर पॅरेंट्स, नकारात्मक बोलणे देखील तुम्हाला टाळायचे. फक्त परीक्षेच्या काळातच नाही, नेहमी करताच. तू नीट अभ्यास करत नाहीस किंवा तू अभ्यासच करत नाहीस, तू असं करशील तर कसं यश मिळणार. असे नकारात्मक शब्द, वाक्य टाळा. तुझ्या एवढूशा तयारीने, अशा तयारीने कसा पास होशील, तुला काय यश मिळणार आहे, काय दिवे लावणार आहेस, काय मोठा होणार आहेस. अशा नकारात्मक वाक्यांनी मुलांचा आत्मविश्वास नेहमी नेहमी खचतो. तुला अजिबात काहीच येत नाही, तुला नेहमी नेहमी सांगावं लागतं, कधी सुधरशील. असं बोलण्याने मुलं स्वतःवरचा विश्वास गमावतात. अरे, तू तर नेहमी चुकाच करत राहतोस, तुझ्याकडून काय होणार आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. अशा बोलण्याने मुलांची प्रयत्न करण्याची इच्छा नष्ट होते. म्हणून ते टाळा. पालकांनो, मुलांच्या कामामध्ये, अभ्यासामध्ये अत्याधिक हस्तक्षेप करू नका. मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. ओव्हर इन्व्हॉल्वमेंट टाळा. त्यांना स्वावलंबी होऊ द्या आणि त्यांच्या वेळेवर, त्यांच्या अभ्यासाच्या प्रणालीवर विश्वास ठेवा. ओव्हर इन्व्हॉल्वमेंट, जसे की तू या वेळेला हे करू नको, तू आता ते करू नको, तू आता हेच काम कर, तू आता ते कर. अरे, तू या वेळेला हे का घेऊन बसलायस, हा तू अमुक अमुकच पुस्तक वाच, तू तो टेस्ट पेपर सोडव, अरे तू आता हे का करत बसलास, तू ते कर. दाखव बरं मला तुझं हे, दाखव तुझे रिझल्ट, दाखव तुझा परफॉर्मन्स. अशा किती काय गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पालक प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसत असतात. अरे, तू अशा पद्धतीने अभ्यास करत जा, तुला असं होईल, तू तशा पद्धतीने अभ्यास करत जा, म्हणजे तुला असं यश मिळेल. मुलं कोणती गोष्ट करायला लागली की त्यांच्या कामामध्ये दखल देणे. अशा वारंवार केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपामुळे मुलं चिडचिड करायला लागतात आणि परिणामी ते विरोधात वागतात.
म्हणून हे टाळा. डिअर पेरेंट्स, अत्याधिक दबाव आणू नका. अत्याधिक म्हणजे काय? दबावच आणू नका. पण तुम्हाला माहिती आहे का, आम्ही मुलांवर दबाव आणत नाही, हे जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आहे. आम्ही मुलांवर दबाव टाकतच नाही, हा पालकांचा सगळ्यात मोठा गैरसमज देखील आहे. उद्देश कोणाही पालकाचा चुकीचा नसतो, पण दबाव हा टाकल्याच जातो. मुलं सुसाईड का करतात या व्हिडिओमध्ये मी याबद्दल डिटेलमध्ये बोललेलो आहे की पालक कशा पद्धतीने दबाव टाकतात. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. दबाव जसं की तू पहिला आला पाहिजेस, किंवा तुला इतकी स्कोरिंग झाली पाहिजे, किंवा तुला इतके पर्सेंटेज मिळालेच पाहिजे, किंवा निदान एवढं तरी तुला झालंच पाहिजे की जेणेकरून अशा अशा पद्धतीचं कॉलेज मिळेल. तुला 95% मार्क, आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत. नाही मिळाले तर तू मोठा कसा होणार? अशा विविध प्रकारच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव पालक टाकत असतात. तुला डॉक्टर व्हावंच लागेल, तुला इंजिनियर व्हावंच लागेल, तुला अमुक अमुक व्हावंच लागेल, त्याशिवाय पर्यायच नाहीये. स्वतःची आवडी निवडीसाठी त्यांना जागा द्या, त्यांना स्पेस द्या, त्यांना विचार करायला वेळ द्या. अरे बाबा, तू बघतच आहेस आयुष्यात आम्ही किती हाल सहन करतोय, किंवा त्या उलट तू बघतच आहेस आम्ही आयुष्यात किती मोठं यश मिळवून ठेवलेलं आहे, किती मोठं स्वप्न साकार केलेलं आहे, त्याच्यामुळे तुलाही असंच करावं लागेल, तुला आमचा अभिमान ठरेल असं काहीतरी करावं लागेल, वागावं लागेल. अशा वक्तव्याने त्यांचा ताण, भीती दुप्पट होत जाते. म्हणून प्रेशर टाकू नका आणि कबूल करा की आम्ही प्रेशर टाकतोय. पालकांनो, अति तपासणी करू नका. मुलांनी किती तास अभ्यास केला यावर लक्ष ठेवण्याऐवजी त्यांची एकूण प्रगती तपासा. तू काल 3 ते 4 तास अभ्यास केला म्हणून आज तुला 6 ते 7 तास अभ्यास करावा लागेल, अशा पद्धतीने बंधन घालणे किंवा अकारण एखादं वेळापत्रक तयार करून ठेवणे, याच्याने समस्या वाढतात. तू दिवसातून बऱ्याच टीव्हीच पाहिला, तो मोबाईलच पाहिला, तो अभ्यास कधी केला मला तर दिसलाच नाही, अशा गोष्टींनी प्रॉब्लेम वाढतो. 1-2 टेस्टने काय होणार आहे? तुला खूप साऱ्या टेस्ट दिल्या पाहिजेत. पालकांनो, मुलांना त्यांच्या वेळेचं व्यवस्थापन करू द्या. तू तर मस्त आरामात बसलाय, 2 तास लवकर उठ, 1 तास लवकर झोप, काय फरक पडतो? परीक्षेत जास्त मार्क मिळवायचेत, पुन्हा पुन्हा परीक्षा होणार आहे का? पुन्हा पुन्हा करिअर बनणार आहे का? भविष्य घडवायची हीच वेळ आहे. अशा विविध गोष्टींमुळे आपण त्यांचा ताण वाढवत असतो आणि प्रॉब्लेम क्रिएट करून घेत असतो. पालकांनी मुलांशी संवाद साधताना त्यांच्या भावनांचा विचार करणे, त्यांना स्पेस देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी कृती करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे पालक मुलांना एक स्ट्रॉंग पाठिंबा, एक स्ट्रॉंग हेल्प देऊ शकतात. पालकांनो, तुमच्या मुलाच्या यशासाठी त्यांचं मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना कोणत्याही अडचणी येत असतील तर वेलनेस काउन्सिलिंग भुसावळ इथे नक्की संपर्क साधा. आजच योग्य पाऊल उचला, कारण तणावमुक्त मनाचं यश नेहमी मोठं असतं, अद्वितीय असतं, असामान्य असतं.